नमस्कार मंडळींनो, आज भारत स्वातंत्र्य होऊन 75वा वर्ष झाले आणि म्हणूनच आपण 75वा अमृत महोत्सव सर्वजण साजरा करीत आहोत. परंतु या भारतानं 150 वर्ष गुलामी सोसणारं इंग्रजांचा काळ पाहिला आणि म्हणूनच ह्याच इंग्रजांनी आपल्याला दिलेली जीवनवाहिनी म्हणजेच रेल्वे. पण आज कसारा गावचं दुर्दैव असं की हीच जीवनवाहिनी आज जीवनदाहिनी ठरत आहे. कारण कसारा गावावर आलेलं सर्वात मोठं असं संकट म्हणजेच ज्यांनी 1861 साली ज्यांनी पहिला दगड रचला ते म्हणजे कसारा वासीय. ह्या इंग्रजांच्या काळापासून तर आतापर्यंत गुण्या गोविंदाने एक नाही दोन नाही तर तब्बल 4-4 पिढ्या या कसारा गावामध्ये आपलं संसार थाटत होते. परंतु कसारा गावाने ह्या रेल्वे प्रशासनाने कसारा गावाला दिलेली नोटीस, ही नोटीस आणि ह्या नोटीसी नंतरची ही संपूर्ण कहाणी आपण सविस्तर पाहणार आहोत. माझ्यासोबत आहेत कसारा गावचे कायदे आणि त्याप्रमाणे राजकीय असे विश्लेषक आणि राजकीय मार्गदर्शक व कायदे सुतज्ञ अमरजी भरीत साहेब यांचं शहरनामाच्या वतीनं मी नितीन नाडेकर हार्दिक स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे त्यांचे अतिशय जवळचे सहाय्यक ऍडव्होकेट चेतनजी पगारे यांचं सुद्धा शहरनामाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. मंडळींनो, आज कसारा गावाला आलेल्या ह्या नोटिशांबद्दल अनेकांना माहीतच असेल, परंतु नक्की हा प्रकार काय हे आपण सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण ही चर्चा सुरू करणार आहोत. भरीत साहेब, आपलं खूप खूप धन्यवाद, आपण मोलाचा वेळ आम्हाला दिलात. खरं तर कसारा गावावर आलेले हे संकट आणि या संकटाला आपण एक सामोरे जात आहात. आपण कसारा बचाव समितीचे कायदेशीर सल्लागार देखील आहात. तर मला या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी थोडक्यात आपण समजावून सांगाल. सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम, नमस्कार. आज कसारा गावावरती जे संकट ओढवलेलं आहे, रेल्वेनी सर्वप्रथम कसारा पूर्व जो विभाग आहे त्या नॅशनल हायवेच्या बाजूला असलेल्या टपरी धारकांना नोटिसा दिल्या. नोटिसा टपरी धारकांना देईपर्यंत एक रेल्वेची ही कार्यवाही मर्यादित आहे असं वाटत होतं, परंतु कालांतराने त्यांनी कसारा पश्चिमेकडे पंचशील नगर असेल, मिलिंद नगर असेल ह्या विभागात सर्वे चालू केले. पंचशील नगर मधल्या काही नागरिकांना रेल्वेने नोटिसा दिल्यात आणि रेल्वेचं म्हणणं असं आहे की ही जागा रेल्वेची आहे. देऊळवाडी, निंगडवाडी, पाटीलवाडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथपर्यंत रेल्वेने त्यांचा प्लॅन टाकलेला आहे. तो प्लॅन टाकत असताना त्यांनी वेगवेगळ्या दिवशी ही जागा ॲक्वायर केली असं रेल्वेचं म्हणणं आहे. परंतु गेल्या कित्येक दिवसापासून मी, माझे सहकारी चेतन पगारे, आम्ही ह्या विषयाचा अभ्यास करतो की रेल्वे जरी बोलते की ही जागा रेल्वेची आहे, परंतु ही रेल्वेची जागा खरोखर आहे का, ह्या विषयावरती आम्ही अभ्यास करतोय. आणि त्या अभ्यासातून जे काही समोर आलेलं आहे ते खूपच पॉझिटिव्ह आहे. आणि ते इतकं पॉझिटिव्ह आहे की कसारा गाव बचाव कृती समिती जी बनलेली आहे त्या कसारा गाव बचाव कृती समितीचा एक तो कणा ठरत आहे. आणि एक व्यवस्थित वेळी जर आपण हा लढा दिला तर कसारा गावाला आपण 100% वाचवू शकतो. महत्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर जो मी कसारा पूर्वेकडच्या टपऱ्यांना नोटिसा दिल्या, हा सुरुवातीला मी जे सांगितलं तर कसारा आणि मोखावणे हे 1976ला 2 गावं झाले. पूर्वी मोखावणे एक गाव होतं. हे 2 गावं झाल्यानंतर रेल्वे ट्रॅक म्हणजे तानाजी नगर पर्यंत रेल्वे ट्रॅक आणि तानाजी नगरच्या पुढे नॅशनल हायवे, हे 2 गावांचं डिमार्केशन ठरलं. आणि नॅशनल हायवेच्या बाजूला कसारा बुद्रुक, पूर्वेकडे कसारा बुद्रुक आणि पश्चिमेकडे मोखावणे, अशा 2 गावाची विभागणी करण्यात आली. आणि जो नॅशनल हायवे आहे तो कसारा बुद्रुक गट नंबर 27 मध्ये हा स्पष्टपणे दाखवतो. गट नंबर कसारा बुद्रुकचा नकाशा जरा
इथे स्क्रीनवरती आपण बघूया. कसारा बुद्रुक, मी जो आताच उल्लेख केला गट नंबर 27 कसारा बुद्रुक, माझे सहकारी चेतन पगारे यांनी गट नंबर 27 कसारा बुद्रुक स्क्रीनवरती फ्लॅश केलेला आहे. आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकतो, प्रेक्षकांच्याही लक्षात येईल की ही जी लाईन आहे ही लाईन नॅशनल हायवेची आहे. नॅशनल हायवे, ह्या नॅशनल हायवेला लागून हा 27 नंबरचा गट नंबर आहे. आणि ह्या नॅशनल हायवेला इथे नॅशनल हायवेच्या कोपऱ्यावरती असलेल्या ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्या रेल्वेचं म्हणणं आहे की त्यांची जागा आहे. इथं स्पष्टपणे कसारा बुद्रुक मोखवणेचा जो नकाशा आहे तो जरा फ्लॅश करा. रेल्वे लाईन दाखवा, रेल्वे लाईन. हा, ही रेल्वेच होते का? ओके. हा, आता जो आपण रोड बघितला तो हा रोड बघितला. हा रोड बघितला, इथे दिसतोय आपल्याला. हे बघा, हा रोड आपण बघितला. ह्या रोड मध्ये बघा, रोडच्या पलीकडच्या बाजूला कसारा रेल्वे स्पष्टपणे दाखवते, रोडच्या पलीकडच्या बाजूला दाखवते. म्हणजे ह्या रोडवर असलेल्या ज्या झोपड्या आहेत किंवा टपऱ्या आहेत त्या नॅशनल हायवेच्या जागेवरती आहेत असं स्पष्टपणे गाव नकाशामध्ये दिसतंय. असं असताना रेल्वे मात्र बोलते की ह्या जागा, ह्या ज्या टपऱ्या आहेत या त्यांच्या जागेवरती आहेत. या संदर्भात रेल्वेकडे कुठलेही पुरावे नाहीत. 6 तारखेला जी सुनावणी झाली, 6 तारखेच्या सुनावणीला मी जे इस्टेट अधिकारी आहेत त्यांना प्रश्न उपस्थित केले की ही जागा तुमचे हे कशावरनं? रेल्वेच्या ज्या जागा आहेत गाव नकाशामध्ये स्पष्टपणे कसारा स्टेशन दाखवते, म्हणजे ही जागा रेल्वेची आहे, आमची अडचण नाही. कसारा रेल्वे राहू द्या, हा नकाशा राहू द्या सर, आमची अडचण नाही. त्याच्या बाजूला हा जो गट नंबर 191 आहे, जरा वरती घ्या, खाली घ्या जरा, आणि हा गट नंबर 159 आहे. हा गट नंबर 159, गट नंबर 191. ह्या गट नंबर 159 मध्ये संपूर्ण मिलिंद नगर आणि संपूर्ण देऊळवाडी वसलेली आहे. आजही रेल्वेच्या बाजूला 159 गट नंबर हा आकारी पडित, म्हणजे सरकारी आकारी पडित असा 7/12 आहे. परंतु रेल्वेने जो प्लॅन टाकलाय त्या रेल्वेच्या प्लॅन मध्ये 159 गट नंबर जो आहे तो रेल्वेच्या ऍक्वार मध्ये दाखवतो, रेल्वेने ऍक्वार केलेला असं दाखवतो. रेल्वेने ऍक्वार केलेला केव्हा दाखवतो? 1921 ला. बरोबर. 1921 ला जर रेल्वेने हे ऍक्वार केलं असतं तर आजही आकारी पडित असा 7/12 कसा असता? जसे हे रेल्वेचा 7/12 आपण बघितला, 28 नंबरचा 7/12 दाखवा, मोखवणे 28 नंबरचा 7/12 फ्लॅश करा. हा, ही पूर्वी बिनआकारी पडित होती. बघा, पूर्वी बिनआकारी पडित होती, एकूण पूर्ण बिनआकारी पडित होती. ह्यापैकी रेल्वेने जी ऍक्वायर केलेली आहे तिथं उपमुख्य अभियंता निर्माण कल्याण कसारा 3रा रेल्वे मार्ग स्पष्टपणे म्हटलेला आहे. म्हणजे ही 3 गुंठे जागा आहे, ही रेल्वेने ऍक्वायर केली. मग जर 159 गट नंबर जर रेल्वेने ऍक्वायर केलेला असता तर मग त्या ठिकाणी 7/12 काय हवं होतं? रेल्वे हवं होतं, रेल्वे पाहिजे. परंतु आज 7/12 काय दिसतंय? बिनआकारी पडित. म्हणजे रेल्वेने जो टाकलेला मॅप आहे तो संपूर्णतः चुकीचा आहे. आणि म्हणून उद्याचा जो आपला लढा असणार आहे, रेल्वेने आज आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, परंतु आता आपण रेल्वेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करायची वेळ आलेली आहे आणि तशा पद्धतीचे प्रश्न आपण रेल्वेला विचारणार आहोत. पण आता हा जो 7/12 घडवण्याचं काम भूमी अभिलेख करतं, तर आपण जर दुसरा बघितला रेल्वेचा नकाशा तर त्याच्यामध्ये भूमी अभिलेखच्याच अधिकाऱ्यांनी याच्यावर सह्या केलेल्या आहेत. पण ह्या सह्या आहेत त्या आत्ता केलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर हे एक लोकांना क्लिअर करायला पाहिजे की रेल्वेचा रेल्वे
हा हा, इकडे इकडे. हा, याच्यामध्ये जर आपण बघितलं, आता या ठिकाणी भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी सह्या केल्या, ही गोष्ट खरी आहे, भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी सह्या केल्या, परंतु भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी ज्या सह्या केल्या त्या सह्याच चुकीच्या आहेत. यामुळे हे भूमी अभिलेखचे अधिकारी जे आहेत ना, ते सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेस मोजणी केली जाते, मोजणी नकाशा असतो, तर मोजणी नकाशाला ना इथे वरच्या बाजू उजव्या बाजूला इथे हा मोर नंबर लिहिलेला असतो. बरोबर, कोणाचा अर्ज, ठराव क्रमांक, अर्ज कोणाचा आहे आणि कोणाच्या अर्जावरनं ही मोजणी केली गेली आणि त्या मोर नंबरचा रेकॉर्ड त्यांच्या रजिस्टरला असतो. असा कुठलाही मोर नंबरचा रेकॉर्ड आहे का? तर नाहीये. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेखकडे प्लॅन घेऊन गेले आणि त्याच्यावरती फक्त त्यांनी सही आणि शिक्के मारलेले आहेत. अशा पद्धतीने शिक्के मारणे, सही मारणे हे कम्प्लिटली चुकीचं आहे. उद्या त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू शकतात. आता हाच जर मॅप जर वरती जर घेतला आपण, वरती करा, याच्यामध्ये रेल्वेने सांगितलेलं आहे की आमच्याकडे 1800 सालचे यांच्याकडे लँड रेकॉर्ड आहेत. म्हणजे इथे 1905चा दिसतोय, किंवा मग इथे पाहायला गेलं आपण तर इथे 1818चा दिसतोय. तर हे रेकॉर्ड्स त्यांच्याकडे कुठून आले? मी जे यापूर्वी जसं सांगितलं ना की रेल्वेने प्लॅन टाकला, पण तो आता मी जो 4 गुंठ्याचा त्यांचा 7/12 दाखवला, स्पष्टपणे रेल्वे असं म्हटलेलं आहे, ही जागा त्यांची आहे हे म्हणतात. तर मग एक तर त्यांना 7/12 पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड पाहिजे, शासनाचा अवॉर्ड पाहिजे, किंवा कमीत कमी सनद पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे असे कित्येक सायटेशन आहेत की तुमच्याकडे ती जागा कशी आली याचा जर काही पुरावा नसेल तर त्या जागेचे तुम्ही मालक ठरत नाही. रेल्वे आज दावा करत असेल, यापुढे जाऊन मी सांगेल, काही वेळापूर्वी आपणच एक ऑपरेशन केलं, सर्च ऑपरेशन केलं की रेल्वे कशा पद्धतीने चुकीचा दावा करते. जी मकवाना नदी आहे, मकवाना नदीवरती रेल्वेने प्लॅन टाकला, तो प्लॅन कसा चुकीचा आहे तो आपण याच्या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर रुस्तमजीच्या प्रवेशद्वाराच्या मध्ये असलेली जी खदान होती, जुनी खदान होती, ती जुनी खदान रेल्वेच्या नकाशामध्ये रेल्वेची जागा दाखवते. आज तो 7/12 रुस्तमजींच्या नावावरती झालेला आहे. म्हणजे रेल्वेकडे कुठल्याही प्रकारे त्यांच्या मालकी हक्काचे दस्तावेज आहेत ना, ते नाहीयेत. थोडक्यात सांगायचं जर झालं तर समृद्धी महामार्गाने रोड बनवला, अनेक ठिकाणी खदानी बनवल्या, ती जागा भाड्याने घेतल्या होत्या. बरोबर, दगड काढण्यासाठी, माती काढण्यासाठी किंवा रोड बनवण्यासाठी भाड्याने घेतल्या होत्या. मग ज्या ठिकाणी आता आपल्याकडे समृद्धी महामार्गाच्या नवयुगाच्या कंपनीचा कॅम्प आहे, मग तिथे जवळजवळ 5-6 वर्ष झालं तो कॅम्प अस्तित्वात आहे, म्हणून ती जागा समृद्धी महामार्गात झाली का? नाही होत. तर मग अशा पद्धतीने रेल्वेने त्यावेळेस जर त्या ठिकाणी खदान खोदली असेल, त्यांना डबर लागत असल्यामुळे त्यांनी खदान खोदली असेल, परंतु ती जागा त्यांच्या मालकीची होऊ शकत नाही. तशाच पद्धतीने दुसरं जर त्यांच्या नकाशामध्ये जर बघितलं, याचा हा रेल्वेचा गुगल अर्थ मॅप आहे. या गुगल अर्थ मॅपवरती रेल्वेचं जे राड्याच्या पाड्याचं जे त्यांचं रेल्वेचं धरण होते, हे धरण दाखवलेले आणि ही जागा ही रेल्वेची दाखवलेली. ही जागा रेल्वेची आहे. गाव नकाशावरती पण रेल्वे म्हणून आहे, मोखवणे गावच्या गाव नकाशावरती रेल्वे म्हणून आहे. परंतु ह्या धरणापासनं जी पाईपलाईन टाकली होती, ही पाईपलाईन अशी ज्या घ्या मॅपवरती घ्या जरा, हा, ही अशी इथपर्यंत, ही रेल्वे स्टेशन पर्यंत ही पाईपलाईन आली. आता ज्या जागेवरनं रेल्वेनी पाईपलाईन टाकली, ती जागा रेल्वेची झाली का? ती जागा रेल्वेची होऊ शकत नाही. फक्त तुमची पाईपलाईन तुमची आहे. अशाच पद्धतीने रेल्वेचं धरणाचं काम चालू असताना पंचशील नगर मधनं मिलिंद नगर, देऊळवाडी, निंगडवाडी, ठाकूरवाडी, पाटीलवाडी ह्या विभागातनं एक रोड बनवलेला होता रेल्वेने, कच्चा रोड धरणाचं काम करण्यासाठी. म्हणजे जसं समृद्धी महामार्गाचं काम करण्यासाठी तिथपर्यंत मटेरियल पोहोचण्यासाठी कच्चे रोड बनवले,
तशा पद्धतीचा कच्चा रोड बनवलेला होता, परंतु ती मालकी रेल्वेची ठरत नाही. जर रेल्वेची असते तर रेल्वेकडे काहीतरी, जसं ते 4 गुंठ्याचं दाखवलं तर तसं काहीतरी मालकी हक्काचा दस्तावेज पाहिजे. रेल्वेकडे कुठल्याही प्रकारे दस्तावेज नाही. रेल्वे ही सर्वसामान्य माणसं या अभ्यासात घुसत नाहीत, त्यामुळे मनमानी पद्धतीने त्यांना धमक्या देण्याचं काम करतात. परंतु आपली कसारा गाव बचाव कृती समितीचे सर्व पदाधिकारी यांनी खूप चांगल्या पद्धतीने लढा आपण सुरू केलेला आहे आणि ह्या लढ्यात आपण यशस्वी होऊ, आपण आपल्या गावाला वाचवू शकतो. याच्यामध्ये आता कसारा गाव बचाव समितीचं कार्य जे आहे ते आता कुठपर्यंत आलेले आहे आणि इथून कुठून सुरुवात झाली आणि शेवट कुठपर्यंत होणार? कसारा गाव बचाव कृती समिती निर्माण झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं की अशा अशा पद्धतीने रेल्वेने चुकीचे मॅप टाकलेले आहेत, आणि त्यानंतर तहसीलदार साहेबांना दिले. आणि निवेदन देताना जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर एक प्रायोगिक तत्वावरती आमचं पहिलं आंदोलन हे कसारा गाव बंद, एक प्रायोगिक तत्वावरचं छोटं आंदोलन असणार आहे. कसारा गावामध्ये खूप उग्र आंदोलनं होतात, याचे साक्षीदार सर्व पत्रकारही आहेत आणि शासनही आहे. शासनालाही माहित आहे की कसारा गावात खूप उग्र आंदोलनं होतात आणि त्यातल्या त्यात कसारा गाव हे अन्याय सहन करणारं गाव नाही. जर तुम्हाला जो गट नंबर 159, गट नंबर 191 म्हणजे मिलिंदनगर देऊळवाडीचा विभाग जर तुम्हाला ऍक्वायर करायचा असेल तर मग त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. तुम्ही ऍक्वायर करा, पण त्यासाठी आमचं पुनर्वसन करणं हे तुम्हाला गरजेचं आहे आणि ते तुम्हाला करावाच लागणार आहे, कारण आजही ती जागा बिनआकारी पडीत दाखवते. तहसीलदार साहेबांना आम्ही पत्र दिल्यानंतर तहसीलदार साहेबांनी लागलीच त्याच दिवशी ताबडतोब रेल्वे प्रशासनाला नोटीस काढलेली आहे, भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांना नोटीस काढलेली आहे, त्यानंतर सर्कल तलाठी यांना नोटीस काढलेली आहे आणि कसारा गाव बचाव कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत यांच्या समवेत उद्या 3 वाजता या विषयावरती चर्चा करण्यासाठी प्राथमिक मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंग मधून मार्ग निघेल असं आम्हाला निश्चित वाटतं. अच्छा, आता ह्या ज्या नोटिसा आल्या तर किती जणांना ह्या नोटिसा आलेल्या आहेत आणि टपरी धारकांची आता मागणी काय असणार आहे? जर गावाचं पुनर्वसन जर झालं ते होणार, परंतु जे टपरी धारक आहे मग यांचं पुढे काय? मी हे आश्वासित करू इच्छितो की टपरी धारकांवरती रेल्वे कारवाई करू शकत नाही जर आपण लढा व्यवस्थित दिला तर. हा, कारवाई कुठे होईल? जो त्यांचा एंट्री गेट आहे, एंट्री गेटला त्यांना जागा मोकळी करून द्यावी लागेलच. कुठलं एंट्री गेट? जसं मच्छी मार्केट एक्झिट गेट एकत्रितरित्या आहे, तिथे जी येणारी अडचण आहे त्या अडचणीसाठी त्यांना जागा मोकळी करून द्यावी लागणार आहे. अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी त्यांना एंट्री गेटसाठी अडचण निर्माण झाली होती, तर बाळासाहेब रुपवते यांनी त्यांचं जे काही हॉटेल होतं ते थोडंसं सरकावून घेऊन ती जागा त्यांना मोकळी करून दिलेली आहे. आता राहिला प्रश्न मच्छी मार्केट गेटचा, तर मच्छी मार्केटला तिथे जागा त्यांना मोकळी करून द्यावी लागेल. परंतु जर जागा मोकळी करून देत असताना जे टपरी धारक बाधित होतात त्या टपरी धारकांकडे जर त्यांच्याकडे जागेचे काही पुरावे असतील किंवा 30 वर्ष त्या ठिकाणी त्या जागेवरती त्यांचं पोझिशन आहे, अशा स्वरूपाचे जर काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर रेल्वेकडे आपण आपली नुकसान भरपाई मागू शकतो. आणि जर समजा नसतील तर मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे यांच्यामध्ये एक समन्वय होऊन तेवढी जागा मात्र त्यांना मोकळी करून द्यावी लागेल. परंतु पुढच्या ज्या टपऱ्या आहेत म्हणजे डॉक्टर आंबेडकर चौक आणि मच्छी मार्केट म्हणजे महात्मा फुले चौक, जो मच्छी मार्केटचा चौक आहे तो महात्मा फुले चौक आहे, तर महात्मा फुले चौक आणि डॉक्टर आंबेडकर चौक या दरम्यानच्या ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्यांना रेल्वेने तोडक काम करण्याचा रेल्वेला अधिकारच नाही. परंतु अधिकार नाही म्हणून आपण गाफील राहून जमणार नाही. तर त्यासाठी आपल्याला
रस्त्यावरची लढाई असेल, विधान भवनातली लढाई असेल आणि त्याचबरोबर न्यायालयीन लढाई असेल, ह्या तिन्ही प्रकारच्या लढाया आपल्याला लढाव्या लागतील आणि ह्या तिन्ही प्रकारच्या लढाया लढल्यानंतर यश मात्र आपल्याला 100% मिळणार आहे. निश्चितच यश मिळायलाच हवं. आपण खरं तर मिलिंद नगर, पंचशील नगर किंवा आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे तर आपण पाहतच आहोत, परंतु आपण जर इथे लक्ष केंद्रित केलं तर तानाजी नगरचा अर्धा पट्टा देखील जातो आणि तिथले सुद्धा नागरिक थोडेसे कन्फ्युज आहेत की नक्की काय आहे, आमचं कसं घर जाणार किंवा जाणार की नाही जाणार, किंवा आम्हाला नोटिसा आलेल्या नाहीयेत, मग हे कसं काय हे प्रकरण जरा. हा तानाजी नगर. आता आपण जर बघितलं तर तानाजी नगरच्या किती लोकांना नोटीस दिल्यात त्याची काय मला निश्चित फिगर माहित नाही, परंतु रेल्वेच्या नकाशानुसार हा जो एवढा भाग आहे ना, हा रेल्वेचा भाग आहे असं दाखवतात. आणि मी जे बुजुर्ग लोक आहेत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर, त्यांच्याकडनं माहिती घेतल्यानंतर लोकांचं म्हणणं असं आहे की ह्या ठिकाणी 2 बफर झोन होते, 2 ट्रॅक होत्या. मला तर आठवत नाही, मी जवळजवळ 35-36 वर्ष झालं कसाऱ्या गावात आहे, मला आठवत नाही, परंतु बुजुर्ग सांगतात की तिथे 2 बफर झोन होते. जरी बफर झोन असतील, परंतु आजची जागेची परिस्थिती काय आहे ह्या नकाशावरती विसंबून आपण राहायचं नाहीये. आजची परिस्थिती काय, आज तो ती जागेचा मालकी हक्क कोणाकडे हे आपल्याला बघावं लागेल. आणि जर ह्या जागेचा मालकी हक्क तो महसूलकडे असेल, आकारी पडीतकडे असेल, किंवा इथली समस्या अशी आहे की ह्या विभागात असलेला जो गट नंबर कसारा बुद्रुक गट नंबर 9 हा फॉरेस्टच्या दप्तरी आजही संपूर्ण फॉरेस्ट दाखवतं. बरोबर. हा फॉरेस्ट गट नंबर 9 149 हेक्टरची जागा आहे ती, परंतु त्यापैकी 18 हेक्टर जागा ही भूमिहीनांना वाटप केलेली आहे आणि त्या भूमिहीनांपैकी काही लोकांनी ह्या जागेमध्ये घरं बनवलेले आहेत. तर तहसीलदार साहेबांनी जी 9 तारखेला मिटिंग लावलेली आहे ना, त्या मिटिंगचा उद्देशच आहे की ही जागा फॉरेस्टनी त्यांची जागा निश्चित करावी, महसूलनी त्यांची जागा निश्चित करावी आणि रेल्वेने त्यांची जागा निश्चित करावी. आज रेल्वे हा एवढा पट्टा दाखवते, तुम्ही फॉरेस्टचा जर नकाशा बघितला किंवा गाव नकाशा बघितला, गाव नकाशा संपूर्ण गट नंबर 9 दाखवतो. कसारा बुद्रुक घ्या. आताच आपण जो उल्लेख केला गट नंबर 9 जो 149 हेक्टरचा आहे, त्यापैकी 18 हेक्टर जागा ही वाटप आहे आणि उर्वरित फॉरेस्ट आहे. हे आज गाव नकाशाला संपूर्ण हा जो आहे ना, हा संपूर्ण गट नंबर 9 आहे. ही रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनला लागून हा गट नंबर 9 आहे. हा आजही संपूर्ण फॉरेस्ट दाखवतोय. परंतु ह्याच विभागात जरा खाली घ्या, खाली. इथून रेल्वेने इकडे जो प्लॅन टाकलाय, जो आपण मागाशी बघितला हिरव्या कलर मध्ये आपण तो इथून इथे टाकलाय, तर गाव नकाशामध्ये मात्र तो दाखवत नाही. आता या 9 नंबरच्या 149 हेक्टर पैकी 18 हेक्टर ही वाटप आहे. तर जे मोजणी अधिकारी येतील, भूमी अभिलेखचे अधिकारी येतील, तर त्यावेळेस हे निश्चित होईल की हे वाटप क्षेत्र आहे की फॉरेस्टचं आहे. एवढं तर मात्र निश्चित की रेल्वेचं आज तिथं पोझिशन नाहीये. आता सर्व वार्ड क्रमांकाचं झालं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर यांची जर परिस्थिती पाहता, हे सुद्धा नकाशामध्ये दिलेलं आहे रेल्वेच्या, तर याबद्दल आपण काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या बाबत जर सांगायचं झालं तर मी गेल्या कित्येक वर्षापासून बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे गट नंबर 152 मोखावणे गट नंबर 152 यावरती वसलेलं आहे आणि त्याचा 7/12 भुई भाड्याकडे वर्ग अशा स्वरूपाचा आहे. गट नंबर 152 वरती आपण प्रॉपर वेनी जर गेलो तर जसे कसारा बुद्रुक गट नंबर 27 मध्ये प्रॉपर्टी कार्ड बनलेले आहेत, तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरचे प्रॉपर्टी कार्ड बनवू शकतात. तरी रेल्वेची जी वॉल कंपाऊंड आहे त्या वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगराच्या बाजूने असलेले जे रहिवासी आहेत, ज्यांना काही लोकांना नोटीस आलेल्या असतील, तर त्या लोकांनी भयभीत होऊ नये. त्यांचे घर हे 152 मध्येच आहेत. उद्याच्या तहसीलदार साहेबांच्या मीटिंग नंतर भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांसह मोजणी होऊन जागा ही निश्चित होईल आणि ते 100% 152 गट नंबर मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे. परंतु गाफील राहून जमणार नाही. हा लढा खूप मोठा आहे. मी सांगितल्या पद्धतीने तिन्ही प्रकारचा लढा आपल्याला दिला तर ह्या जागेचे आपण मालक होऊ शकतो. निश्चितच आपण जरी सकारात्मक भूमिका मांडलेली असली
परंतु कसारा बचाव समितीचं हे कार्य आता इथून पुढे जरी आपण गाव बंदची आपण मगाशी बोललात की गाव बंदची हाक दिलेली आहे, परंतु यानंतर जर प्रशासन जर मान्य झालं नाही तर पुढची भूमिका कशी असणार? कसारा गाव बंद हे प्राथमिक स्वरूपाचं पहिलं पाऊल आहे आंदोलनाचं. कसारा गावात आंदोलन खूप उग्र होतात याची जाणीव प्रशासनाला आहे, याची जाणीव पत्रकारांना आहे, याची जाणीव लोकांना आहे. परंतु नुसतं आंदोलनानेही हा प्रश्न मिटणार नाही. आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, विधान भवनात आहेत, संसद भवनात आहेत, त्या ठिकाणी हे जे काही मुद्दे आपण उपस्थित केलेत, आपण जमा केलेले जे एव्हिडन्स आहेत ते त्यांना द्यायला तयार आहोत. त्यांनी त्या ठिकाणी ते प्रश्न उपस्थित केले पाहिजे. त्याचबरोबर न्यायालयीन लढा देखील आपण देणं गरजेचं आहे. आणि ह्या लढ्याच्या माध्यमातून आपण जर प्रॉपर वेने जर गेलो तर निश्चित यश हे आपल्याला मिळणार आहे. 100% आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली. खरं तर कसारा बचाव समिती याचे आपण मला वाटतं की आपण अध्यक्ष असला असतात तर मला वाटतं याला अजून चांगलं बळ मिळालं असतं, याला अजून चांगलं वळण लागलं असतं आंदोलनाला, असं मला वाटतं. यावर आपलं काय मत आहे? धन्यवाद. तुम्ही जी भावना व्यक्त केली तुमच्या भावनेचा मी आदर करतो. परंतु सांगायचं जर झालं तर गाव बचाव कृती समिती बनत असताना सर्वप्रथम माझंच नाव अध्यक्षपदासाठी सुचविलं गेलं होतं. परंतु आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक रघुनाथ अण्णा कदम हे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा मी खूप आदर करतो, सर्वांचा मी आदर करतो. त्यांचं नावही सुचवलं गेलं आणि म्हणून मी स्वतःहून त्या पदाच्या म्हणजे मी रेसमध्ये नव्हतो, काही कार्यकर्त्यांनी माझं नाव सुचवलं होतं. मी स्वतःहून ती जबाबदारी मला नको असं मी सांगितलं आणि रघुनाथ अण्णा कदम यांचं नाव निश्चित केलं. परंतु माझ्यावरती जी काही जबाबदारी समितीने दिलेली आहे सल्लागार, वास्तविक पाहता सल्लागाराचं काम फक्त सल्ला देणं आणि गप्प बसणं. सल्लागार या शब्दाच केशव आंडोरे यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सल्ला द्या आणि गार बस. परंतु तसं जर मी केलं तर परिस्थिती गावावरती खूप बिकट ओढवलेली आहे. आपल्याला जे जे माहीत आहे त्याचा उपयोग गावासाठी झाला पाहिजे. या गावाच्या मातीत आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. या गावाचे आपल्यावरती ऋण आहेत, आपल्यावरती उपकार आहे. त्याचं उत्तरदायी होण्याचं ही संधी आलेली आहे. त्याचं उत्तरदायित्व होऊ शकत नाही. परंतु हे गाव वाचवण्यासाठी म्हणजे अध्यक्षपदाच्या रेसपेक्षा आहे ना, काय करता येईल, आपल्याला काय देता येईल हे मी महत्वाचं मानतो. आणि म्हणून तुम्ही सर्व पत्रकार आणि माझे सहकारी चेतन पगारे, अगदी माझा मुलगा प्रद्युन, तो आणि मी, आम्ही रात्रभर ह्या नकाशांवरती काम करतोय. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही नकाशांवरती काम करतोय दोघं. त्यालाही मी आज भर उन्हात तुमच्या सोबत घेऊन आणि जे काही रेल्वेने चुकीचे नकाशे बनवलेले आहेत त्या आपण पॉइंटवरती गेलेलो आहेत, त्याचे व्हिडिओ तुम्ही बनवलेलाच आहे. म्हणून जे जे आपल्याला देता येईल आणि गाव वाचवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आपण आपल्या पद्धतीने करणार आहोत. निश्चितच खूप आपला अमूल्य वेळ आपण या आपल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी दिला, गावासाठी दिला. याबद्दल मी दोघे वकील साहेबांचं मी मनपूर्वक शहरनामाच्या वतीने धन्यवाद देतो. अशीच साथ, अशीच गावाला चांगली आपली सल्ला लाभो आणि गाव नक्कीच वाचणार यासाठी आपण अथक प्रयत्नासाठी आपल्या शहरनामाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.